दरम्यान मुंबईच्या महापौरपदी ज्यांची वर्णी जवळपास निश्चित झाली आहे त्या विश्वनाथ महाडेश्वरांनी एबीपी माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा जाणून घेऊयात। विश्वनाथजी, सकाळी तुम्ही फॉर्म भरलात महापौर पदासाठी। सकाळपासून चर्चा होती की भाजपकडनं कोण फॉर्म भरणार, पण आता जवळजवळ हे निश्चित झालंय की मुंबईचे पुढचे महापौर आता तुम्हीच असणार आहात। मला सांगा की काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? भाजपनं माघार घेतलेली आहे आणि कोणताही महापौर पदासाठीचा उमेदवार देणार नाहीयेत भाजप। माझी पहिली प्रतिक्रिया हीच आहे की शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय तो सार्थ ठरवून दाखवणं ही माझी पूर्णपणे जबाबदारी आहे। जरी महापौर आता शिवसेनेचाच होणार असला, शिवसेनेचाच हा पूर्ण विजय असला तरी सुद्धा भाजपनं असं देखील म्हटलंय की मुंबई महापालिकेसाठी उपलोकायुक्तांची नेमणूक करण्यात येईल तशी शक्यता आहे, असं भाजपनंच मान्य केलेलं आहे आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी तसे संकेत दिलेले आहेत। त्या बाबतीत काय सांगाल? जर मुख्यमंत्र्यांनी उपलोकायुक्तांच्या संदर्भामध्ये जर माहिती दिली असेल तर शिवसेनेची पण हीच भूमिका आहे की मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शकच असला पाहिजे। शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब नेहमी सांगतात की गतिमान प्रशासन असलं पाहिजे आणि आदर्श अशा प्रकारचं कामकाज व्हायला पाहिजे आणि म्हणून मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार असलाच पाहिजे, शिवसेनेचीच भूमिका आहे। म्हणजे उपलोकायुक्त पदाचं तुम्ही स्वागत करताय? उपलोकायुक्तांनी योग्य प्रकारे काम करून जर काही चुकीच्या गोष्टी जर प्रशासनाकडून होत असतील आणि त्यावर जर अंकुश ठेवला तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे।